नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त राहा आणि स्वस्त राहा. तर वेलकम बॅक टू माय चॅनल दिव्या देशमुख आणि तुमचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप आभार. तुमचा असा सुंदर प्रतिसाद असल्या कारणास्तव मला खूप सुंदर तुमचा प्रतिसाद मला खूप आवडला. सो असंच प्रतिसाद देत राहा कायम. धन्यवाद. आणि आज तुम्हाला पुन्हा दिव्या किचनमध्ये घेऊन आली आहे. किचनमध्ये घेऊन आले त्याचं काय कारण आहे? आज आहे कोजागिरी पौर्णिमा. तर कोजागिरी पौर्णिमेची आपण स्टोरी किंवा काही ठिकाणी कथा पण म्हटली जाते. म्हणजे असं ऐकले असतील तुम्ही गोष्टीला बालपणामध्ये. तर मी पण ऐकली होती. आजी आजोबा आई वडील पुस्तकांमध्ये टीचर्सकडून फ्रेंड्सकडून असं तुम्ही ऐकलं असेल. हिरकणीची स्टोरी, हिरकणी नावाची गोष्ट. तर आज मी ती सादर करणार आहे. मी नव्हे तर आमच्या मावशी आहेत त्या सादर करणार आहेत. तर ते आपण पाहूयातच. ठीक आहे. आणि असा सुंदर प्रतिसाद करत राहा. मस्त राहा आणि स्वस्त राहा. काळजी घ्या. ठीक आहे. आणि माझ्या चॅनलला खूप सबस्क्रायबर्स कमी झाले आहेत, लाईक्स पण कमी झालेले आहेत. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. माझा नव्हे तर आपला चॅनल झालेला आहे. सो आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असा सुंदर प्रतिसादासाठी धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. करेगा जैसा हमारा का शेड्यूल है, लेकिन उनका एक्चुअली उन्हें 60 का ओवर देने का स्टोरी सांगणार आहे. और इसमें उसने क्या किया, इसमें उसने कुछ एडिशनल ढूंढा. ही स्टोरी जैसे खूप एंड ओवर में इन्स्पिरेशनल आणि उसके 10 मोटिवेशनल आहे की एक सामने आई वाले आपल्या थ्री मुलासाठी ओवर में काय उसके काय करू समथिंग 10 शकते या 15 माहिती रूल्स तुला. के एडिशनल. आणि आजच्या कोजागिरीच्या रात्री हाँ ये पिक्चर ओवर हो चुका है, वो टेम्पररी है. हाँ मेरे को ना कि वो आजच्या रात्री कोजागिरीच्या रात्रीची ही कथा आहे. शिवाजी महाराज. दिव्या तुला माहिती का? हो, मला थोडीफार माहित आहे. और ये लहानपणी मैंने ऐकली दिए थे ना होती. दादा हमें, आपल्याला एक उसके लिए भाग हमें होता सेपरेट माहिती पेपर का? शीट दिया था कि ये मराठीमध्ये सारी धडा होता. नियमावली है ना जो मैं लिख के देता था, उसके ऊपर ही हम लोग ने सबसे पहला ये सत्य एग्रीमेंट घटना बाद में रह आहे. गया. आणि जब हम शिवाजी मीटिंग महाराजांच्या से काळामध्ये सात घडलेली जन घटना जाके आहे. आजचा हम लोग कोजागिरीचा यहाँ पर दिवस गए. हा अगर कारणासाठी हमने टोटल आठवला जातो. यहाँ पर 22 माले का हमारा बनेगा, हमारा ही जी स्क्वायर फीट घटना इतना आहे ही रहेगा, वारंवार हमारा जरा इसी एरिया में एक बनेगा, इन्स्पिरेशन हमारे आणि मीटिंग मोटिवेशन इसी मिळतं एरिया ह्याच्यात. में बनेंगे. तो तर शिवाजी महाराजांच्या नहीं काळामध्ये हम आपसे जब उसने कन्वे कर राजगडाच्या दिया था ना, पायथ्याशी कन्वे एक कन्वे मतलब जब हम लोग हिरकणी के पास नावाची कन्विंस गवळण करने के लिए आ रहा था आहे. तो गवळण मल्टीपल म्हणजे बिजनेस काय आए. आजच्या जमान्यात तो गवळण म्हणजे काय ना रिचार्ड म्हणून बिल्डर्स, फिल्म गवळण. ऐसे जो मल्टीपल गवळण बिजनेस आते मतलब थे. बॉलिंग ऑन दैट जो टाइम उसने दूध हमारे की ईच एंड एवरी बिल्डिंग्स पे ना बिक्री एक करती सर्वे है. करते ना, इस आई सर्वे में आप आपने वो कितने बता लोगों रहे का हो ना कि सपोर्ट जो है. हाँ, उसमें ये वो हर एक जो ईच पहाड़ एंड एवरी करते हो, डिमांड उसके पास हाँ. रखे गए थे. कॉर्पोरेट फंड कितना दुधाचा रखा व्यवसाय जाएगा, करणारी then गवळण आप राहत कितना होती. स्क्वायर फीट बढ़ा के देंगे. तो पहले 450 आणि हुआ, त्यावेळेला फिर शिवाजी 950 महाराजांच्या बाद में 650 गडावरती जे पहारेकरी असायचे, जे द्वारपाल असायचे, फाइनल तर स्टेज ते पे जो शिवाजी किया महाराजांनी था, आखून उसमें दिलेल्या उसने जो फाइनल स्टेज पे पूर्ण जो रूल्स अँड रेग्युलेशन वरती कायदे नुसार सिर्फ उसका ते रखना था, वागायचे. वो प्रोजेक्ट उसने तर पहले त्यांचा त्यावेळेला असा शिरस्ता असायचा, नियम असायचा की गडाचे दरवाजे सकाळी 6 वाजता जे उघडणार ते संध्याकाळी 6 वाजता बरोबर बंद होणार. त्याच्यानंतर त्या गडावरती कोणाला एंट्री नसते आणि कोणी त्या गडावरनं बाहेर पडू शकत नाही. 4 और 4 8 तर त्या दिवशी कोजागिरीचा दिवस होता आणि भरपूर छान चांदणं पडलं होतं. आणि हिरकणी नावाची गवळण आपल्या तहान्या मुलाला, म्हणजे तिचा मुलगा अगदी छोटा होता बेबी, त्याला घरी ठेवून ती दूध विकायला गडावरती जाते. पण गडावरती त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेची पूजा पण असते. तर ती इकडे तिकडे बघत बघत म्हणजे वाट आपली चालत असते. आणि इतक्यात संध्याकाळच्या 6 वाजता तिच्या लक्षात येत नसतं की आता गडाचे दरवाजे बंद होणार म्हणून. पहला ऑफर ये तर था, प्रांतिश की उम्र 6 साल की त्याच्यामध्ये है. प्रांतिश की इकडे तिकडे त्या पूजाचं हे करताना ती गडाच्या दरवाजाशी येते. तर गडाचे दरवाजे पहारेकरांनी ऑलरेडी बंद केलेले असतात. तर ती खूप विनवण्या करते की दादा प्लीज गडाचे दरवाजे उघडा, मला जायचं आहे. ते म्हणले की नाही, आता तर तू नाही जाऊ शकणार, गडाचे दरवाजे बंद झालेत, आम्ही महाराजांचा नियम असा मोडू नाही शकत. है ना? तर ती म्हणते की नाही प्लीज, माझं बाळ छोटंसं घरी आहे, मला जायचंय, काही केल्या मला जायचंय, मला जायलाच पाहिजे. तर ते म्हणतात की नाही बाई, तू आता जाऊ नाही शकत, महाराज आम्हाला राबवतील, आमची नोकरी खतऱ्यामध्ये येईल, आम्ही कसंही करून दरवाजे नाही उघडू शकणार. ती म्हणते की तुम्ही फक्त मला जाऊ द्या, मी बाकीच्या मुलांना फक्त मला जाऊ द्या, कारण माझं लहान मूल घरी आहे. पहारेकरी असतात ते काही केल्या ऐकत नाहीत आणि अजिबात ऐकत नाही. तर ती इतकी हवालदिल होते की आता मी काय करू. तसं
तर नंतर इकडे तिकडे बघते, कुठेच मार्ग काही सापडत नाही. म्हणजे एकदम आता तिला तिच्या बाळाची आठवण यायला लागते, कारण तिचं बाळ घरी एकटं असतं आणि बाळाच्या आठवणीने तिला एकदम खूप रडू येतं तिला, की आता माझं बाळ काय करत असेल. तर परत ती एकदा जाते त्या पहारेकरांकडे की दादा प्लीज दरवाजा उघडा, मला जाऊ द्या. पहारेकरी नाही म्हणत, बाई तुम्हाला आता उद्या डायरेक्टली सकाळी 6 वाजता तुम्हाला आम्ही गडावरनं खाली सोडू. आता नाही आम्ही तुम्हाला खाली सोडू शकत, महाराज आम्हाला ओरडतील. ती म्हणाली की प्लीज प्लीज नाही. नंतर मग ती परत दुसरीकडे अशा फेऱ्या मारते आणि नंतर तिला एक वाट सापडते खाली. तर तिच्या डोक्यात आलं की आपण हा अख्खा गड जर का आपण खाली उतरून गेलो तर या गडाच्या पायथ्याशी आपलं घर आहे, थोडं दूर गेल्यावर आपलं घर आहे, आपण हा गड उतरू शकू. तिथून ती खाली बघते तर तो एवढा कठीण कडा असतो, उभाच्या उभा सुळका आणि नंतर खूप अशी काट्याचे खडक आणि हे ते अख्खाच्या अख्खा असा उतार असतो. पण तरी ती मोठ्या गंभीरीने एवढ्या रात्री फक्त चंद्राच्या प्रकाशामध्ये ती तो गड उतरायला सुरुवात करते. गड उतरता तिला खूप अनंत अडचणी येतात. मधमाशांचं पोळं, जंगली श्वापद, जंगली प्राणी, कशाची तमा न बाळगता ती बाई तो गड उतरून संपूर्ण जेव्हा ती गड उतरून जायला सुरुवात करते. इन द मीन टाइम तिला पहारेकरी बघतात ती गेली कुठे. नंतर ते बघतात की ती जाऊच शकत नाही, मला वाटतं कुठेतरी गेली असणार म्हणून. नंतर ते बघतात तर ती ही अर्ध्या वाटेपर्यंत खाली पोहोचलेली असते. त्याच्यानंतर ती अनेक मुश्किलीतला मार्ग काढत पायवाट शोधत तळ्याच्या गडाच्या पायथ्याशी उतरते आणि जीवाच्या आकांताने आपल्या बाळाकडे पोचते. जेव्हा ती तळ्याच्या गडाच्या पायथ्याशी उतरते आणि जीवाच्या आकांताने आपल्या बाळाकडे पोचते. जेव्हा ती बाळाकडे पोचते तेव्हा तिचं संपूर्ण अंग असं कम्प्लीट रक्ताने असं माखलेलं असं खूप ठिकाणी खरचटलेलं असतं, तिला खूप ठिकाणी लागलेलं असतं. पण तरी ती आपल्या बाळासाठी एवढा कठीण गड उतरून जाते. नंतर दुसऱ्या दिवशी जाते आणि आपल्या बाळाला दूध पाजते. तेव्हा तिचा जीव शांत होतो आणि दुसऱ्या दिवशी मग महाराजांच्या कानावर ही गोष्ट येते की अशी एक गवळण आली होती, पण ती आम्हाला कुठे गेली तर दिसलीच नाही. तिथे आम्हाला त्या कड्यापाशी एक अशी साडी खाली लटकताना दिसली. कदाचित गेली कुठे, कदाचित हा कडा उतरून ती गेली असणार खाली. त्याच्यानंतर एवढा मोठा कडा ती खाली उतरून गेली. हा मोठा कडा ती उतरून गेली. नंतर तिला बोलवणं धाडतात की तू कशी काय काल गडावरनं निघून गेले. तर ती घाबरत सांगते की तुमच्या पहारेकरांनी ते सगळे दरवाजे बंद केले, मला जायला कुठेच रस्ता नव्हता, तर मग मी तो गड उतरले. तू गड कुठून उतरले? त्या बुरुजावरनं मी खाली उतरले. तर महाराज तिथे बघतात, बापरे पिंपीची बाई आहे, सो ब्रेव की तू गड अख्खाचा अख्खा उतरून गेला. तर महाराज तिचं नवी कोरी साडी चोळी देऊन स्वागत करतात. ते म्हणतात माझ्या राज्यामध्ये इतक्या हिंमतवाल्या, इतक्या हुशार आणि इतक्या शूर स्त्रिया आहेत, त्याचा मला प्रचंड अभिमान आहे. आणि महाराज तिचा सत्कार करतात आणि तिच्या स्मरणाप्रित्यर्थ ती जो कडा उतरून जाते त्या कड्याला हिरकणीचा बुरुज असं नाव देतात. आणि तेव्हापासून तो हिरकणीचा बुरुज म्हणून फेमस आहे. आणि तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष जाल, आपल्या जवळच आहे, मुंबईच्या जवळच आहे तो, जेव्हा प्रत्यक्ष जाल तेव्हा तो कडा असा उभा आहे. तुम्ही जस्ट इमॅजिन पण करू शकणार नाही की ती बाई कशी उतरली असेल तो कडा. इट इज सो डिफिकल्ट. अशी ही हिरकणीची स्टोरी आहे की एक तुम्हाला ह्याच्यातनं बोध घेता येतो की आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रिया जर का हिंमत असेल तर त्या काहीही करू शकतात, नवी शिखरं गाठू शकतात. लेडीज कॅन डू एनिथिंग. This is the story, moral of the story. If you have willpower and guts, you can do anything. You can conquer the world. That is the meaning of this entire moral of the story. है ना दिव्या? येस, थँक्यू सो मच मावशी. थँक्यू सो मच मावशी. खूप छान सुंदर गोष्टी सांगितल्याबद्दल. हाय, नमस्ते. तिची से नमस्ते. कसे आहेत सगळे?
Hello everyone, welcome to Divya Deshmukh channel and wish you all a very happy Kojagiri Purnima. Today we are going to boil a milk, okay? और फिर हम लोग ये मिल्क को अच्छे से ड्राई फ्रूट्स और काफी सारा रिच फ्लेवर देके हम पकाएंगे. इसका सॉर्ट ऑफ रबड़ी बनाएंगे और इसे हम बाहर बालकनी में रखेंगे. फिर इस पे हम चांद का प्रकाश गिराएंगे. उसके बाद हम सबको प्रसाद देंगे. So now to prepare this milk, what all do we need? We need a plate full of dry fruit. आपको जितना मन चाहे आप उतने वैरायटी के ड्राई फ्रूट्स में डाल सकते हैं. फिलहाल हम लोगों ने लिया है यहाँ पर. So we have cashews, काजू, we have almonds, okay, badam, which is very good for brain, okay, and we have pistachio, which is pista, okay, and we have elaichi powder here, cardamom powder, okay. We have a plate full of sugar because we all are sweet lover over here. And finally, the most important ingredient for today's recipe is the milk. इसी में हमारे चंदा मामा आएंगे और हमें ब्लेसिंग्स देंगे. ओके, देखिए तो ये मैंने इस पतीले को, ये पतीला, alright, guys, so we have taken a big pan, patila full of milk, okay. This is approximately 5 liters of milk. ये हमारी आंटी ने सारी तैयारी करके रखी हुई है और आंटी बहुत ज्यादा वो सबको खिलाने पिलाने में बिलीव करती है. और आंटी सच में शी इज अ ब्लेसिंग टू ऑल ऑफ अस. वो एकदम अन्नपूर्णा माता है. वो खुद थोड़ा सा खाएंगी लेकिन हमें सबको इतना सारा खिलाती है आंटी. और आंटी का एक चीज बहुत इम्पोर्टेंट होता है, किसी को कम नहीं पड़ना चाहिए. ज्यादा होगा चलेगा पर किसी को कम नहीं पड़ना चाहिए. तो ये आंटी ने मिल्क रखा हुआ है. ये हम लोगों ने, आप कोई भी मिल्क ले सकते हैं एज पर योर टेस्ट. सो वी हैव टेकन अ डीमार्ट वाला गोवर्धन मिल्क पाउच ओवर हियर विच विल गिव अस लॉट ऑफ मलाई and a very good texture once it is boiled slowly and steadily. अब ये धीरे धीरे बॉईल होते रहेगा और फिर हम लोग मिक्सर ग्राइंडर में इस ड्राई फ्रूट को एकदम बहुत सॉफ्ट पाउडर ग्राइंड कर लेंगे. और हमारे पास कार्डमम पाउडर तो है ही, सो वी डोंट हैव टू काइंड ऑफ ग्राइंड इट, बट वी विल डेफिनेटली ग्राइंड ऑल दीज ड्राई फ्रूट्स. Okay, and this is Everest Kesar milk masala, okay, which will enhance the flavor of the milk which is getting boiled here. First we will let the milk boil for some time and after that we will put this Kesar milk masala. Kesar is very good for skin and overall it has lot of health benefits, right? And ये मिल्क को हम बहुत ज्यादा रिच बनाएंगे, रॉयल बनाएंगे, एकदम फ्लेवरफुल वाला मिल्क. एंड वी विल हैव one glass full of milk, okay. So after using all these ingredients it will give all together a rich taste. So let's wait for the milk to boil. आमचं इथे दूध ठेवणं आणि चंद्रदेव पाहत आहोत आम्ही. तर बघूयात. बाबा म्हणताय बाबा मी आता हे आपण इकडे बघणार आहोत. तर बघूयात चंद्रदेवाला पण बघा सगळेजण तुम्ही. चंद्रदेवता चंदा मामा आहे. चंदा मामा हे बघा, ह्याच्यात चंद्रदेवता दिसतोय. हे बघा काय सही सीन आहे. बघते दिसलं टोपामध्ये. बहुतेक अंधार असल्यामुळे तुम्हाला दिसणार की नाही माहित नाही, पण टोपात स्पष्ट दिसतंय. इस साइड बैठो, इस साइड
बघायचंय तुझा Yes, इसलिए हम नहीं touch करते हैं. ये this is too hot. किसी क्या है? ये touch करती है. मतलब मैं तो सो Start. Hello. How are you, Divya? Happy कोजागिरी. हे आमची सगळी गँग. बहुत बढ़िया. बहुत ही खारे मसाले दूध एकदम केशर बदाम पिस्ता आणि इलायची का स्वाद. Thank you. आजचे काशी दूध पिते ती मला गणपतीपासून दूधच तोंडाला लावते ताप आल्यावर. Cheers. पिचू ये देखो कितना टेस्टी है डिलीशियस Cheers. 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 To our twin dress. हाँ तुम आराम से पियो. विहान मला पण एक घोटी आणि ते उतरल्यात हातीला नको वाटतंय. ते आता जेवढीला लगेच भांडी घातलेलं आहे ते. इसको ठंडा करके पी लो तुमचा कसा जिरलाय ना जेवण खाण्यात बस घेतो का? हम लोग जल्दी कर चलो, देंगे 8:30 बजे. ए पिची पिचा Twin dress. ए लवकर लवकर दादा सब लोग जल्दी जल्दी खत्म करो अभी एक अपने लिए डांस परफॉर्मेंस होने वाला है जेवली का आता दूध पिते मी जेवली. Not हो, sure. जेवली. हाँ भैया वही अभी सब लोग को मैंने बोला कि जल्दी जल्दी सब खत्म करो अभी एक डांस परफॉर्मेंस होने वाला है नहीं चाहिए आवाज भी लेंगे. हाँ गरम दूध से उसको ऐसा लग रहा है कि वो देखेगा देखने आया है बिल्कुल नहीं चाहिए ये मेरे गलत भी हाथ नहीं पे है ऐसे है. वो वैक्सीन की वजह से होता है. हाँ. ये मुझे बार बार कहते थे मैं बोलती थी नहीं नहीं. वैक्सीन से. मला तो नाही. हेयर रूट्स खींचते हैं. हवा नाही ना. हवा नाही आ रही ना. नहीं आ रही है गरम गरम घेते ना. जो अभी रुकी है शाम को थी अच्छी हवा थी ये ना लॉकडाउन में ज्यादा था. इतना खुल गया था फिर आगे इतना यहाँ ये अच्छा खासा हुआ है.